झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे जिल्ह्यात आचारसंहितेची होते प्रभावी अंमलबजावणी। जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी दिली संयुक्त माहिती। आचारसंहिता लागू झाल्यापासून अवैध धंदे आणि गुन्हेगारांवरही बारीक लक्ष। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 16 मार्च पासून आचारसंहिता लागू झाली आहे। या कालावधीत धुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे। याबाबत जिल्हाधिकारी अभिनव गोयल आणि पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली। जिल्ह्यात सुरुवातीलाच 11,029 रंगवलेल्या भिंती, 5,499 पोस्टर्स, 3,646 होर्डिंग्स, 5,057 बॅनर आणि तब्बल 17,599 झेंडे हटवण्यात आले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र आचारसंहिता कक्ष कार्यान्वित असून मतदारसंघात फिरते व बैठे पथक कार्यान्वित करण्यात आले। 1950 हा हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून आतापर्यंत त्यावर 278 कॉल आल्याची माहिती जिल्हाधिकारी गोयल यांनी दिली। याशिवाय नॅशनल ग्रेव्हिलन्सवर 178 तक्रारी प्राप्त झाल्या असून येणारे कॉल्स आणि तक्रारींचे निराकरण करण्यात येत आहे। विशेष म्हणजे 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांना घरून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। एक खिडकी योजनेसह मतदार जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम घेण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी गोयल यांनी सांगितले। आचारसंहिता सुरू झाल्यापासून मद्य, गांजा, अफू यावर कारवाई करून तब्बल 2,41,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली। 2 पिस्तूल, तलवारी आणि 525 परवानाधारक शस्त्रे जमा करण्यात आली आहेत। मध्य प्रदेश आणि गुजरातच्या सीमेवर 9 तपासणी नाके कार्यरत असल्याचेही धिवरे म्हणाले। या पत्रपरिषदेला निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांचीही उपस्थिती होती। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।